मुंबईतल्या के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये सध्या विज्ञान यज्ञ या विषयावर आधारित इनोव्हेशनचा मेळा भरलाय। विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। पाहूया तरुणाईच्या भन्नाट कल्पना। के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये विज्ञान यज्ञ हा फेस्टिवल सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी भन्नाट असे इनोव्हेशन्स या ठिकाणी सादर केलेत। काय नेमकं या विद्यार्थ्याने बनवलंय जाणून घेऊया। तुझं नाव सांगशील आणि नेमकं हे काय? माझं नाव राहुल कश्यप आहे आणि मी माझ्या टीम सेपरचा एक मेंबर इथे आला आहे। आता आमचं हे प्रोजेक्ट आहे सेपर, आम्ही याला नाव दिलं आहे सेपर, सेमी ऑटोनॉमस पाईपलाईन एक्सप्लोरेशन रोबोट। हे सेपर पाईपलाईनसाठी डिझाईन केलं आहे। आता पाईपलाईन्स काही खूप कामासाठी वापरले जातात, गॅस ट्रान्सपोर्टेशनसाठी, वॉटर ट्रान्सपोर्टेशन, सीवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी। तर हे पाईपलाईन्सची मेंटेनन्स खूप एसेन्शियल आहे, तर त्याचे व्हिज्युअल इन्स्पेक्शनसाठी आम्ही हे रोबोट डिझाईन केलं आहे। ओके, म्हणजे यामध्ये कॅमेरा आहे आणि हे सगळं आतमध्ये जे काही इन्स्पेक्शन गरजेचं आहे ते तुझं रोबोट हो। किती मेहनत लागली हे सगळं बनवण्यासाठी? आम्ही 4 जण होतो आणि 5 ते 6 महिन्यांनी आम्ही ह्याच्यावर काम करतो आहे। काय सांगाल? मी एनर्जी डिपार्टमेंटमधनं आहे। तर आम्ही हे जे बनवलं आहे याच्यात वॅक्सिन्स ठेवायला आहे। इथे आम्ही पेल्टियर चिप्स लावून याला करंट दिला की तिथे एक कूलिंग इफेक्ट येतो आपल्याला, तर त्याच्याने आपल्याला जे वॅक्सिन्स आहे ते थंड करून ठेवता येतील याच्यात। हे पोर्टेबल जे गावांमध्ये जातात वॅक्सिनेशन करायला त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे। तसंच हा एक प्रोजेक्ट आहे आमचा। याच्यात आम्ही काय केलं आहे की याला वेपर ॲब्झॉर्प्शन सिस्टम म्हणतात। तर याच्यात आपण एका जागी हीट करतो, इथे आम्ही इलेक्ट्रिसिटीने करतो आहे, आम्ही हे सोलारने करता येईल आम्हाला, आणि इथे आपल्याला थंड कूलिंग इफेक्ट येतो त्याचा। कुठे हे वापरता येईल आणि कुठल्या भागात याचा यूज जास्त? हे जसं जिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे किंवा जिथे जे इलेक्ट्रिसिटी पोचली नाही आहे किंवा तुमचं बिल कमी करायला, इवन सिटीजमध्ये पण तुम्हाला एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन यासाठी हे वापरता येईल। इवन पाणी थंड करायला आता आम्ही जसं केलं आहे तसंही वापरता येईल। तुम्ही हे काय बनवलेलं आहे आणि याचा वापर जो आहे तो प्रत्यक्षात कसा होऊ शकतो? हे सोलर स्टोरेज आहे। ह्याच्यात ॲक्च्युली सूर्याची ऊर्जा असते ती ह्या युनिटमध्ये स्टोअर होते। जेव्हा सूर्य असतो सकाळच्या वेळेला तेव्हा ती ऊर्जा या स्टोरेजमध्ये स्टोअर करून हा युनिट आपण आत घरात घेऊन जाऊ शकतो व रात्रीच्या वेळी त्याच्यात भात वगैरे बनवू शकतो। कसा हे प्रत्यक्षात वापरता येईल याच्यासाठी काही घरगुती पद्धतीने काही करता येईल का? हा कॉन्सन्ट्रेटर आपण कुठेही ठेवू शकतो, कुठच्याही टेरेसवर। हा रिसिव्हर आहे, याला 40 मिनटं लागतात। तर 40 मिनटं जेव्हा ऊन असतं तेव्हा हा उन्हात ठेवावा व जेव्हा ऊन नसेल तेव्हा रिसिव्हर घेऊन घरात घेऊन जायचं व त्याच्यात आपण भात टाकून तो भात जेव्हाही ऊन नसेल तेव्हा ते बनवता येईल। तुला असं का वाटलं की असं काही इनोव्हेशन मी तयार करायला पाहिजे किंवा कशी ही आयडिया आली? याची बेसिक आयडिया ही आहे का सकाळच्या वेळीच आपल्याकडे सूर्य असतो व सूर्याची ऊर्जा ही आपल्याला वापरण्यात यावी रात्रीच्या वेळेला, त्यासाठी हा प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे। तर असे वेगवेगळी जी आयडिया आहे विद्यार्थ्यांची ती त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत लागली आहे। पण असे जे इनोव्हेशन्स जे आहेत त्याचा अनुभव सध्या या ठिकाणी सोमय्या कॉलेजमध्ये घेता येतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।